संपूर्ण हिंदू समाज से आग्रह करूंगा कि आप अपने बच्चों का एडमिशन वहाँ से निकलवा दीजिए। यदि इस साल नहीं निकालते तो अगली साल निकलवा दीजिए। जहाँ अच्छा स्कूल होगा हम सब समाज मिलकर आपके बच्चों का एडमिशन कराने के लिए तैयार हैं। की आपण वारंवार सेंट क्लासेस पालकच सगळे येऊन आपल्याकडे आमच्याकडे येऊन बसतात, सेंट क्लासेसला चिठ्ठी द्या, सेंट क्लासेस। अरे आपल्या शाळा आहे ना भरपूर, किती शाळा आपल्या धर्माच्या, आपल्या हिंदू धर्माच्या। या शाळेचा हा निषेध झालाच पाहिजे आणि निषेध करण्यासाठी महाराजांनी सांगितलं की तिथून ॲडमिशन काढून घ्या। निषेध करायची गरज नाही, ॲडमिशन काढून घेतली की बॉयकॉट करायची गरज नाही, बॉयकॉट आपोआप होतो। धन्यवाद। सेंट्रलाइसिस में जो कुछ भी हुआ था वह निंदनीय है। संपूर्ण हिंदू समाज और साधु समाज इसका जाहिर निषेध करता है। हम सबको ज्ञात है कि ये इनके पीछे बहुत बड़ी सोची समझी साजिश है। ये लोग हमारे बहन भाइयों को अपने धर्म की ओर प्रभावित करते हैं। वास्तविकता में इनका धर्म वह धर्म नहीं है, ये लोग आतंकवादी हैं। ये लोग ईसाई मिशनरी के काम करते हैं। तो हमारे जो संपूर्ण हिंदू समाज के ही हमारे एडमिशन है उस स्कूल में। 95% हमारे हिंदू समाज के बहन भाई पढ़ते हैं। संपूर्ण हिंदू समाज से आग्रह करूंगा कि आप अपने बच्चों का एडमिशन वहाँ से निकलवा दीजिए। यदि इस साल नहीं निकालते तो अगली साल निकलवा दीजिए। जहाँ अच्छा स्कूल होगा हम सब समाज मिलकर आपके बच्चों का एडमिशन कराने के लिए तैयार हैं। तो आप सबसे निवेदन है, ना रहेगा बांस ना बजेगी बांसुरी। तो आप वहाँ की उस स्कूल की जड़ी ख़त्म कर दीजिए। भाई हमारे पैसों का उपयोग ईसाई मिशनरी की कर रहा है, बच्चा किसका, हिंदू का। एडमिशन फीस किसकी, हिंदू की। उपयोग कहाँ हो रहा है, चर्च में और मस्जिद लोगों में। इन लोग ये इनकी सोची समझी साजिश है। वहाँ भाई ईसाई मिशनरी का काम करते हैं, धर्म परिवर्तन कराने का काम करते हैं। इसलिए मेरी संपूर्ण हिंदू समाज से आग्रह है कि आप अपने बच्चों का वहाँ से एडमिशन निकलवा दीजिए। जहाँ हमारे धर्म के विषय में वहाँ कलावा नहीं बांधने दिया जाता हो, तिलक नहीं लगाने दिया जाता हो, चोटी नहीं नहीं दी जाती हो। पूज महाराज श्री ने बताया कि गणपति बिठा लेते, लेकिन महाराज जी को सस्पेंड कर दिया था। ये महाराज जी भी उसी स्कूल के स्टूडेंट है। तो ऐसे स्कूल में पढ़ाने का क्या उद्देश्य। हमारा हिंदू समाज माता पिता और सब समाज का कल्याण चाहता है। यदि वह लोग इस पर कार्य नहीं कर रहे हैं तो हम लोग वहाँ क्यों एडमिशन लें। सबसे पुनः मेरा विशेष आग्रह रहेगा कि अपने बच्चों का एडमिशन वहाँ से हटवा दें। अगली साल, अभी आधा साल हो गया, यदि अभी हटता है तो अभी हटवा दें, लेकिन अगले साल वहाँ एडमिशन नहीं करवाएं तो उसकी जड़ी खत्म हो जाएगी। शिकवले जातात, त्यांची पुस्तकं वाटली जातात, परंतु जेव्हा त्यांना मंदिरात नेलं जातं, मंदिरात म्हटलं असा काहीच प्रकार घडून येत नाही। हे साफ हे दिसून येतं आणि हे आजचं नाही, हे गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच लोकांचे अनुभव आहे की तिथं टिक्का लावू देत नाहीत, तिथं रक्षाबंधनची ते राखी बांधू देत नाही। मग नेमकं तुम्हाला जर आमचा सिव्हिल कोड चालत नाही, जर आमचे तुम्हाला गोष्टी चालत नाही, परंतु तुमचे जे शिक्षक आहेत ते मात्र तुमच्या चर्चच्या जो सिव्हिल कोड असतो त्यामध्ये मात्र येतात, तुमचं तुम्हाला खपवून घेतं, मग आमचं का नाही। म्हणून या शाळेचा हा निषेध झालाच पाहिजे आणि निषेध करण्यासाठी महाराजांनी सांगितलं की तिथून ॲडमिशन काढून घ्या। निषेध करायची गरज नाही, ॲडमिशन काढून घेतली की बॉयकॉट करायची गरज नाही, बॉयकॉट आपोआप होतो। आमच्या वतीने मी इथे निवेदन देण्यासाठी आलो होतो। आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे। निवेदनाचा मागचा उद्देश एकच आहे की आपल्या हिंदू संस्कृतीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही धर्म परिवर्तन करून त्यांना कमी वयामध्ये अल्प वयामध्ये त्यांना धर्माचं शिक्षण दिलं जातं, ते पण अपधर्माचं। ज्या धर्माचा आपण निषेध करतो त्या धर्माचं त्यांना शिक्षण का, कारण की भविष्यामध्ये आपल्या पिढीला आपल्या हिंदू संस्कृतीपासून वळवून त्यांना इतर धर्मियांचं शिक्षण दिलं जातं, किंवा त्यांना त्यांचं ब्रेन हॅमरेज करून, त्यांना ब्रेन वॉश करून, त्यांना इतर धर्माचं शिक्षण देऊन त्यांना त्या धर्मामध्ये प्रवृत्त केलं जातं। आणि हे लव जिहाद वगैरे जे आहेत ही संस्कृती, त्यासाठी हा मूळ पाया आहे। लहान विद्यार्थ्यांना प्रीच केल्यानंतर ते विद्यार्थी करणार होतात आणि पुढे भविष्यामध्ये त्यांची मेंटॅलिटी हिंदू धर्मापासून बाहेर जाते आणि मग ते धर्म परिवर्तन करून त्या धर्माचा झेंडा घेऊन आपल्या धर्माच्या विरोधात प्रचार प्रसार करतात आणि आपल्या धर्माची ग्लानी होते। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। कल हिंदू समाज भुसावळ तालुका भुसावळ यांच्यातर्फे आम्ही आत्ताच प्राणसाहेबांना निवेदन सादर केलं। यामध्ये जे भुसावळ येथील जी सेंट्रल क्लासेस स्कूल जी आहे तिथल्या शाळेने तिथल्या विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जातो असे सांगून 100 रुपये प्रत्येकाकडनं घेतले आणि जाणून बुजून जाणीवपूर्वक त्यांची मिशनरी जी आहे
संस्था त्यांनी चर्च सर्वात प्रथम चर्चला भेट दिली. तिथे ते 1 ते 1.5 तास होते. भुसावळमधली जुनी आणि मोठी चर्च, त्याच्यानंतर ते भुसावळमधील जुनं आणि मोठं मस्जिद या ठिकाणी ते गेले. मात्र त्यांनी हिंदू धर्मियाचे पवित्र स्थान असताना, राम मंदिर असताना, तिरुपती बालाजी मंदिर असताना, पुरातन कंडारी येथील शिवमंदिर असताना ते टाळलं. त्यांच्या संदर्भामध्ये कुठल्याही धर्मगुरूंना त्यांनी सांगितलं नाही आणि मुलांना फक्त असं वरच्यावरती त्यांनी दाखवलं. आणि बाकी मस्जिदीमध्ये मुलींना कुठल्याही प्रकारचा प्रवेश नसताना त्यांनी त्या ठिकाणी हिंदू मुलींना प्रवेश दिला. मुलींना प्रवेश दिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना ते पुस्तक जे आहे इस्लाम आदर्श, इस्लामच्या संदर्भामध्ये इस्लाम आतंकी आदर्श पुस्तक दिलं आणि त्या ठिकाणी त्यांना त्या धर्माच्या संदर्भात त्यांच्या माहिती देण्यात आली. मग आमचं असं म्हणणं आहे की त्यांना हिंदू धर्माबद्दल काय माहिती देण्यात आली नाही, हिंदू मंदिरात काय घेऊन जाण्यात आलं नाही, या संदर्भामध्ये आमचा त्यांच्यावर रोष होता आणि रोष आहे. ही शाळा भविष्यामध्ये देखील अशाच प्रकारचं कृत्य करू शकते याचं आम्हाला प्रचिती पण आली. कारण की त्यांनी ज्या विद्यार्थ्यांचे व्हिडिओ व्हायरल केले त्या विद्यार्थी जे आहे ते 18 वर्षाच्या आतमधील होत्या. मग अशा विद्यार्थ्यांना त्यांनी जे व्हिडिओद्वारे त्यांनी दिलं की आम्ही आमच्या मनाने प्रमाणे गेलो आहे, तर त्यांनी शिक्षण अधिकाऱ्याची परवानगी घेतली होती का? त्या ठिकाणी त्यांनी विद्यार्थ्यांना ते जे व्हिडिओ व्हायरल केले त्या याच्यात बाल हक्क जो आहे त्यांचा तो ह्या ठिकाणी कुठेतरी दाबला गेलेला आहे बुवा. आमचं असं म्हणणं आहे की ह्या शाळेवर कारवाई होण्यात येईल. बघितलं सकल हिंदू समाजाने सर्व कायदेशीर मार्गाने, सनदशीर मार्गाने, कागदोपत्री सर्व या ठिकाणी विषय लावून धरलेला आहे. आमचा एकच मेन आरोप आहे, ज्या ठिकाणी मस्जिदीमध्ये मुस्लिम महिलांना त्या ठिकाणी एंट्री नसताना त्या ठिकाणी तुम्ही हिंदू मुलींना का घेऊन गेले, हा आमचा महत्त्वाचा आणि एक विषय आहे. भाऊ, आता सर्वांचं लक्ष हे आपल्याकडे आहे की कशा प्रकारची कारवाई असेल आणि खरोखर शाळेला ताला ठोकला जाईल का? मी आता खरं म्हणजे त्यांना कारवाई आपण निवेदन देऊन होत नाही, लेखी त्यांना काहीतरी तक्रार लागते. तर मी 12 तारखेलाच ऑलरेडी तक्रार दिलेली आहे लेखी माझ्या स्वतःच्या लेटर पॅडवर. 12 तारखेला मी त्यांना कारवाईची मागणी केली होती आणि जे अधिकारी त्यांनी एक नियुक्ती केली होती टीम शाळेवर हे करण्यासाठी, कारवाई करण्यासाठी, ती काल त्या अधिकारी सगळे गेले शाळेत. त्यांनी घेतलं काय नाही आणि जे कागद त्यांच्याकडे नसतील त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केला असल्या तरी ते कागद माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे ते लपवू शकत नाही काही गोष्टी आणि मी सगळं ऑलरेडी शिक्षण अधिकाऱ्याला देऊन टाकलं आहे की कोणी आदेश केलेला आहे त्यांना तिथे जायचा. त्यात कोण होतं यांनी कधी म्हटलं 2च होतं 3 होतं, ते पण किती शिक्षक तिथे होते त्या कारवाई ज्याच्यामध्ये त्याची लिस्ट माझ्याकडे आहे आणि लेखी सहीनिशी आहे. त्याच्यामुळे ते लपवू शकत नाही त्या गोष्टी. तर माझी आता एकच मागणी आहे की आपण वारंवार सेंट क्लासेस पालकच सगळे येऊन आमच्याकडे येऊन बसतात. सेंट क्लासेसला चिठ्ठी द्या, सेंट क्लासेस. अरे आपल्या शाळा आहे ना भरपूर, किती शाळा आपल्या धर्माच्या, आपल्या हिंदू धर्माच्या. मी असं म्हणत नाही की मुस्लिम धर्म काही आणि हिंदू धर्म, मला जातीवाद नाही करायचा आहे, परंतु हे लोक हे धर्म परिवर्तन करण्यासाठी हे लोकांच्या राग घालतात. त्याच्यामुळे आता आपल्या लोकांनी सावध झालं पाहिजे आणि तिथे कमीत कमी आपल्या विद्यार्थ्यांना तरी टाकून, आपल्या पाल्यांना तरी टाकून. आमच्या स्वतःच्या मुलं तरी शिकलेच नाही, माझ्या स्वतःच्या मुलांनी त्यांनी शिकूच दिलं नाही तिथे. हो, यात संजय भाऊंची भूमिका काय? संजय भाऊची भूमिका आहे, पक्षाची भूमिका, हिंदू बोलणं काही जाणवत नाही. त्यांच्याशी माझं बोलणं आलं नाही, ते तर बाहेर होते आणि आजही ते बाहेरच आहे. मुंबईला कॅबिनेट मिनिट असल्यामुळे, कॅबिनेट बैठक असल्यामुळे तर त्यांच्या भूमिका जे जनतेची भूमिका ती मंत्री साहेबांची भूमिका राहणार आहे. त्याच्यामुळे ते काय आमच्या जनतेच्या भूमिकेच्या बाहेर थोडं राहणार आहे. भूमिका काय? साहेबांकडे एवढा व्यथा मांडला सर्वांनी, साहेबांशी काही साहेब कारवाई करतील ना. साहेबांनी आदेश पण दिले कारवाईचे, ऑलरेडी शिक्षण अधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिलेले आहे. फक्त आता काय कारवाई करायची, पुरावे घेऊन, स्टेटमेंट घेऊन लोकांचे ते पुढे जाईल आणि मान्यता रद्द करायचा अधिकार शिक्षण अधिकाऱ्याला नाही आहे. शेवटचा प्रश्न, तुम्हाला वाटत नाही का ताला ठोकला गेला पाहिजे, शाळा बंद झाली पाहिजे? हो, पण त्याला प्रोसिजर आहे ना, डायरेक्ट ताला नाही ठोकू शकत ना कोणी. धन्यवाद. आता जे विद्यार्थी आहे, जे त्यांनी केलेलं आहे, समजा कारवाई आधी त्यांच्यावर होईल. जे तिथे गेले होते त्यांना घेऊन गेले होते, जे त्या टीममध्ये होते त्यांच्यावर कारवाई होईल, प्रिन्सिपलवर कारवाई होईल. त्याच्यानंतर हा जो प्रस्ताव तयार करतील ते वर पाठवून आयुक्ताकडे पाठवले, मंत्रालयात पाठवले. त्याच्यानंतर काय कारवाईची ते शाळेवर होणार. तिने आम्ही प्रतिनिधित्व केलेलं आहे. आम्हाला जशी बातमी कळली
की शाळेमध्ये अशी अशी घटना घडली, त्याचा आम्ही लगेच पाठपुरावा केला. पाठपुरावा केल्यानंतर आम्ही शहानिशा केली की ही खरंच घडलेली घटना आहे का. जेव्हा आमच्या निदर्शनास आलं की ही घटना खरंच घडलेली आहे, मग आम्ही त्यात थोडं खोलामध्ये शिरलो, पूर्ण माहिती घेतली. तेव्हा आम्हाला लक्षात आलं की खरोखरच आपल्या हिंदू धर्मावर हा अन्याय झालेला आहे. मग त्या अन्यायाला वाच्यता फोडण्यासाठी आम्ही हे मोठं जनआंदोलन उभं केलं. आम्ही शासनाला परिपत्रक आपलं हे निवेदन द्यायचं ठरवलं. शांत मार्गाने आम्ही सगळं जमा आलो. आम्ही सर्वांना आव्हान केलं, सर्व पक्षांना, त्याच्यानंतर सर्व संघटनांना, समाजांना, विविध संघटनांना आम्ही आव्हान केलं. ते आम्हाला सर्वांचं समर्थन भेटलं. आम्ही त्या हिशोबाने रीतसर सनद मार्गाने आज निवेदन दिलं आणि आमचं म्हणणंसुद्धा गट शिक्षणाधिकारी तसंच प्रांत साहेबांना आम्ही सर्व सांगितलेलं आहे, लेखी दिलेलं आहे. आणि त्यावर योग्य आणि कडक कारवाई करता येईल, त्या शाळेला कसं कुलूप लावता येईल, त्या शिक्षकांना कसं कायमस्वरूपी निलंबित करता येईल, त्यासाठी आम्ही अजून जर 7 दिवसाच्या आत यांनी कारवाई नाही केली तर आम्ही कडक आणि आंदोलन करू. जय